साहित्य बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजची रेसिपी काय आहे ते। आज बनवते आहे मिक्स कडधान्यांची उसळ। या कडधान्यांमध्ये मटकी, वाटाणा, हरभरा, मूग, हुलगे, राजमा इत्यादी वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य मोड आणून घेतलेली आहेत। ही स्वच्छ धुवून घेतलेत मी। आणि त्याचबरोबर साहित्यामध्ये एक कांदा, एक टोमॅटो, थोड्याशा मिरच्या, कोथिंबीर, शेंगदाणे, अगदी कमीत कमी साहित्यात ही पटकन उसळ बनवणार आहोत। कडधान्य ही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे निवडू शकता। इथे मी आता कांदा, टोमॅटो आणि मिरची ही बारीक चिरून घेतलेली आहे आणि गॅसवरती कढई ठेवलेली आहे तापत। कढई तापली की याच्यामध्ये 1 ते 2 पळ्या तेल घालून घ्यायचे। तेल तापलं की 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं घालून घ्यायचे। जिरं आणि मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे। याच्यात आता मिरची घालून घेते बारीक चिरलेली। तेलामध्ये सुरुवातीला मिरची घातली की ती व्यवस्थित तळली जाते। आपण कांद्यात टाकली तर ती तळली जात नाही, तशीच कच्ची राहते, म्हणून सुरुवातीला थोडीशी तळून घ्यायची आहे। आता टाकल्यानंतर थोडंसं हलवून घ्यायचे। जास्त वेळ ह्याला तळायचं नाहीये आपल्याला। एकदा दोनदा हलवून घेतलं की ती व्यवस्थित फ्राय होते। आता याच्यामध्ये ही तळल्यानंतर मी थोडंसं कढीपत्ता घालून घ्यायले। तुम्ही सुरुवातीला कढीपत्ता घातला तरी काही हरकत नाही। खूप पटकन होते ही उसळ आणि आपल्याला सकाळी घाई गडबड असते, डब्बा वगैरे द्यायचा असतो मुलांना किंवा घरच्यांना, तेव्हा झटपट होतात ह्या अशा रेसिपी। आता बारीक चिरलेला जो कांदा आहे तो याच्यात घालून घ्यायचा आहे। कांदा तेलामध्ये व्यवस्थित आता परतून घ्यायचा आहे। थोड्या वेळेच आपण इथे कांदा परतणार आहोत। हलकासा त्याला ब्राऊन रंग आला की बास करायचा आहे। जास्त वेळेला भाजत बसायचं नाही कांद्याला किंवा तळत बसायचं नाहीये। यानंतर याच्यामध्ये मी एक अर्धी वाटी शेंगदाणे घालून घ्यायले। शेंगदाणे घातल्यामुळे काय होते की दाताखाली आले खाताना की ते चवीला उसळ छान लागते। आणि हे शेंगदाणे भाजलेले आहेत, भाजून मी याच्यात टाकलेले आहेत। शेंगदाणे फ्राय झाले की याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे। वरतून शेंगदाणे टाकले तर ते मग मऊ पडतात, असे तेलात फ्राय केले की ते कुरकुरीत होतात छान। कांदा आणि टोमॅटो थोडाच वेळ 1 ते 2 मिनिटच परतायचं आहे। जास्त वेळेला परतत बसायचं नाहीये। हलकासा कच्चेपणा याच्यात राहू द्यायचा आहे। एक अर्धा चमचा मी धणे जिरे पावडर टाकलेली आहे, जास्त नाही टाकलेली। आणि एक अर्धा चमचा हळद घालतीये आणि 1/2 चमचा तिखट। तिखट तुम्ही नाही घातलं तरी चालते, कारण आपण सुरुवातीला मिरची टाकलेली आहे याच्यामध्ये। फक्त तुम्हाला मिरचीचा फ्लेवर आवडत असेल तर तिखट तुम्ही स्किप केलं तरी चालतंय। हे आता छान परतल्यानंतर याच्यात आपले जे कडधान्य आहेत मोड आलेले हे घालून घ्यायचे आहेत। हे सुरुवातीला तुम्ही वाफवून घेऊन केलं तरी चालतंय, परंतु असंही होती पटकन। एक 5 ते 10 मिनिट झाकून ठेवलं मंद गॅसवरती तरी ते होतं पटकन। आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं मिसळून, त्याला एकत्र करून घेते आता सगळं। खूप पटकन होते ही भाजी आणि सगळ्यांनाही आवडते आणि पौष्टिक देखील आहे सगळ्यांसाठी। चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायला लागले। आता मीठ घालून घेतल्यानंतर परत एकदा त्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे आपण 5 ते 10 मिनिटच मंद गॅसवरती शिजवून घेणार आहोत। झाकण घालून त्याला एक 5 ते 10 मिनिट मंद गॅसवरती शिजवायचं आहे। गॅस बिलकुल मोठा करू नका। इथे हलकासा मी पाण्याचा शिंतोडा देते, जेणेकरून काय होणार आहे की आपले जे कडधान्य आहेत ते खाली कढईला लागणार नाहीत आणि ते व्यवस्थित शिजलेही जातील। त्यासाठी थोडासा पाण्याचा हलकासा शिंतोडा द्यायचा आहे आणि झाकण घालून ठेवायचं आहे। मधनं मी असं चेक करून घेणार आहे आणि त्याच्यात थोडासा भाजीमध्ये ओलसरपणा ठेवायचा आहे। भाजीतला ओलसरपणा कमी झाला तर ते सगळे कडधान्य ड्राय पडतात आणि चावायला देखील कठीण होतात। मग वरतून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि ही पहा आपली मस्त मिक्स कडधान्यांची उसळ तयार झाली। आणि इथे मी टिफिन देखील भरायला घेतलेला आहे। सकाळच्या घाई गडबडीत अशा ह्या झटपट होणाऱ्या रेसिपी आपल्याला खूपच मदत करतात। आजची ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला? तुम्ही देखील एकदा नक्कीच ही उसळ ट्राय करून पहा आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा।